म्हणजे तुला पण बघायला मिळेल. हे कुठे बघितलंस? नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि आज वार आहे सोमवार. आजपासून केतूची एक्झाम सुरू झालेली आहे, त्यामुळे आज केतू 9 वाजताच घरी आलेली आहे. सकाळी महेश आणि वेदांसाठी डबा केला होता. आता माझ्यासाठी आणि केतूसाठी चपात्या लाटल्या आणि मस्त अशी मटार आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवली. दाखवते तुम्हाला इथे दाखवते. मस्त अशी मटार आणि बटाटा घालून मस्त अशी रस्सा भाजी केली. खूप मस्त लागते अशी भाजी. आणि इथे मस्त गरम गरम चपात्या केलेल्या आहेत, खूप छान मऊ होतात. इथे केतू काय खाते बाळा? रताळा खाते. काल आम्ही रताळा वाफवलेलं, परंतु केतूनेच काल खाल्लं. आम्ही तर खाल्लंच नाही, कारण फराळचं भरपूर बनवलं होतं मी. तर आता मी पण थोड्या वेळाने खाणार आहे. तर कालचं रताळं वाफवलेलं आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं, त्यामुळे चांगलं राहिलेलं आहे. तर तिला रताळं खायला खूप आवडतं. कशात घातले? दुधात. दूध आणि साखर घालून आमची मॅडम रताळं खाते. मग जेवण कधी करणार बाळा? माहित नाही. हे खायला आवडतं रे तुझ्यासाठीच, म्हणून मी रताळं घेतली. जास्त कोणी खात नाही, दादा खात नाही अजिबात. चल मग खाऊन घे. चला मंडळी, आता मी जेवून घेते. केतू रताळं खाते, मग नंतर जेवेल ती. बाय द वे, आज मी ब्लड टेस्ट केली. मी आणि महेश यांनी ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट केली. कारण मागच्या 2-3 महिन्यापासून मी सतत आजारी व्हायला लागली. मध्ये मला सर्दी, खोकला, त्याचबरोबर मे महिन्यामध्ये मला युरिन इन्फेक्शन झालं. तर त्यामुळे असं मला वाटलं की आपण मेडिकल चेकअप केलं पाहिजे. तर यासाठीच मग आता कसं 40शी नंतर माणसाला काही ना काही व्याधी लागतात. तर यासाठीच आम्ही आज युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट केली. आता बघू त्याचा रिपोर्ट आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येईल. तर चला, एवढंच सांगायचं होतं. माझं असंच म्हणणं होतं की मला एवढंच म्हणायचं होतं की आपलं वय झाल्यानंतर म्हणजे 40शी नंतर प्रत्येकाने आपली मेडिकल टेस्ट केली पाहिजे. म्हणजे काय होतं आपल्याला हे कळत नाही. आपण काहीच म्हणजे आधीच आपल्याला समजलेले चांगली गोष्ट आहे. आपल्या शरीरामध्ये काय घडामोडी घडत असतात हे आपल्याला समजत नाही. यासाठी ब्लड टेस्ट वगैरे केली पाहिजे. बस इतकंच सांगायचं आहे. तर आता 6 वाजलेले आहेत, त्यामुळे आता मला चहा प्यायची इच्छा झालेली आहे. तर आता चहा पिऊन घ्या. आता चहा रेडी झाला आहे. गॅस बंद करते. चला मंडळी, आता मी चहा घेते. आणि तुम्हाला इथे दाखवायचं होतं, आज पार्सल आलेलं आहे. वेदाने मागवलेलं आहे. आता बघूया काय आहे. वेदा, अजून एक पार्सल छोटं आलेलं आहे. कुठे आहे ते? तू हां, ते सगळं घे समोर, आपण दाखवूया. तर मंडळी, आता मी चहा पिऊन घेते. आणि आता वेदांनी काय पार्सल मागवलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. बघूया काय काय आणलं आहे. मला पण एक्साइटमेंट आहे. त्याने सांगितलं नाही आहे काय मागवलं आहे ते. तर चला, काय करते ते? तू कटर आता भेटत नसेल तर तू ये ना. चला, कटर शोधते आमची केतू. तर आता केतूने एक पार्सल घेतलंय. आधी आपण ते ओपन करून बघूया. छोटावाला पार्सल खाली ठेव ना बाळा, लागेल हाताला. वेदांत दुसऱ्या साईडला ठेव. बापरे, बरंच मोठं आहे वेदांत रे. काय माहिती? तुला माहिती आहे? हां, अरे हां, बरेच दिवस झाले मी सांगते वेदांतला की फेसवॉश कधी आणणार आहे. कधी ऑर्डर केली वेदांत? 5-6 दिवस झाले. काय आलं? ही वेगळंच काहीतरी आलं. हे फेसवॉश नाहीच आहे. हे फेसवॉश काय असेल? आपला फेसवॉश कधी बॉक्स मध्ये येतं का? मग कशात येतो? बॉक्स मध्ये कधी नाही, नेहमी असं सरप्राईज येतं. ते ह्या सगळ्यामधलं आहे. मग हे वेगळं वेगळं का आलं? ते वेगळं वेगळंच येतं का? अरे आधी अरे देवा, वेगळंच काय.
मला वाटलं फेस वॉश पण ऑर्डर केलंय हा. पण ते आलं नाही बघा ते. पण ते आहे काय हे तर दाखवा आधी पहिले. आपण उलटा करा मला माहितीच नाही. अच्छा तू बरोबर. काय झालं अरे काय बरोबर आहे ना? फोन पे चेक करूया आपण. थांब जरा पहिले त्याला चेक करू देत काय आहे प्रोडक्ट, काय आहे त्याच्यामध्ये. बिल आहे यात. हां ठेव मग साईडला ठेव. त्याचा चहा पिऊन झाला आहे आणि आमचं अनबॉक्सिंग झालं नाही आहे. व्हायला आलं म्हणजे चहा चालू आहे माझा. मी डोळे का मिटू? गॅस गेलाच नाही तो. ओके शूटिंगसाठी लाईट मागवली आहे. व्हिडिओ शूट करण्यासाठी वेदाने लाईट मागवलेली आहे. तर मग ह्याच्यानंतर किती भारी लाईट. रिमोट वाव पण रिमोट वाला मागवलाय. छान छान. माय गॉड. बघू रिमोट बघू. हलकाच आहे एकदम. हा रे किती हलका आहे. असा सेम टू सेम एका टीव्हीचं पण असतं ना. खूपच हलका आहे. बापरे खाली पडला बिडला तर अवघडच आहे. कारण रिमोट आपल्या हातातून सारखा पडत असतो. दादा काढतोय मग काढू दे का? अरे बापरे एक एक काढ वेदान. बरंच मोठा दिसतंय. जड आहे. इथे फिल्म सिटी सारखी वाटते ना. फिल्म सिटीची असते ना. फिल्म सिटीमध्ये कशी असते लाईट. स्टुडिओ लाईट असते. लाईट कॅमेरा ॲक्शन. आधी पहिले सगळं काढून घे ना. हा सगळं काढ आणि बॉक्स बाजूला ठेव. सगळं ठेवून घेतली त्याच्या. हे तू त्याच्यावरतीच ठेव ना थोडंसं हलका हलका राहील. ते बाजूला करते. आता ते समोरचं उघडा. आता हे इथं जास्त वाटते. बरंच मोठं आहे. अर्धा असणार. ते दुसरं आपला फेस वॉश आहे. फेस वॉश ह्याच्यात. आपला फेस वॉश आहे. आणि ते एवढे दोघं एवढा मोठा फेस तर मंडळी फेस वॉश पण आलेला आहे. काढ तरी बाळा. फेस वॉश त्याच्यातच त्यांनी पाठवलं. तू एकाच वेळी ऑर्डर केलेलीस का? मग बरोबर. अरे हा तर ट्रायपॉड वाटतोय. कॅमेऱ्यासाठीच आहे वाटतं. ते बघ बरं त्याच्यामध्ये काय लिहिलंय. पहिले तर व्यवस्थित आलंय का बघ पहिले. का लेक्चर जॉईन करायचं. तर वेदांत गेले आता. त्याचा लेक्चर आहे. संध्याकाळचे किती वाजले तर 6:30 वाजले. तो जॉईन करेल. हे ट्रायपॉड सारखंच आहे. आता ह्याच्यामध्ये लाईट्स कुठून दिसत आहेत तुला? अरे लाईट ह्याला लावणार ते. ओके अच्छा स्टँडच आहे ना मग. हा मग ते लाईटचं स्टँड आहे. म्हणजे कमी जास्त होतं. अजून हे पण आलेलं आहे. तर थांब त्याला ओपन करू दे. दादालाच ओपन करू दे. ते कसं ओपन करायचं माहिती नाही आहे ना. हे पण
काय आहे ते? इथून तर ओपन करतो. कव्हर वाटते कसलं तरी. अरे हे ते हा. लाईट असते ना, हा ते नाही का व्हाईट कलरची छत्री असते, अच्छा, हा ते छत्रीच्या तशी पाठ काही वाटते मला. मी जस्ट गेस मार, छत्री आहे. ओके. कदाचित हा हा हा. गेस मार, किंवा काहीतरी वेगळं असेल. तर आता वेदांत बसलाय लेक्चरला त्याच्या, त्यामुळे आता केतू दाखवते काय आहे याच्यामध्ये. बस छत्रीच छत्रीच आहे. आहे. मी बोललेली. हा मग ते कॅमेराची छत्री आहे. बरोबर. कर ओपन कर बरं, हळूहळू कर. बापरे, आता ही एवढी मोठी छत्री एका ओपन करून ठेवली तर भरपूर मोठा पसारा वाटणार आहे. जमते का? हळूहळू. बघू बघू असं दाखव. तेव्हा अशीच हा अगं सेम छत्रीच आहे, छत्री सारखीच आहे. मी जोरात बोलले. बस 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 बस, राहू दे राहू दे. तर झिप ते ह्याला लावायचंय, स्टँडला लावायचं ते हो. हे पण बंद आहे. त्याच्यातून काहीतरी हे ठेवायचं आहे ग. हा बरोबर की तू, ह्याच्यातून हे ठेवण्यासाठी आहे. हे ठेवायचं त्या झीप मधून. मग हे ठेवणार कसं छत्रीच्या आतमध्ये? हे थोडी ठेवायचं छत्री. हा हे बघ, ह्याच्यातून लाईट रिफ्लेक्ट होणार आणि मग तोंडावर येणार. असं आहे काय? ठीक आहे, चला आता दादा दाखवेल तेव्हा कळेल मला, पण आता माहिती नाही नक्की कसं हे अरेंज करायचं, आम्हाला माहिती नाही आहे. ते तुम्ही छत्री ठेवली आहे डोक्यामध्ये. घरात इतक्या छत्र्या आहेत तरी पण आमच्या मॅडमला ही छत्री आवडली. छान छान. चला मग आता ठेवून देतेस. आपण हे पूर्ण सेटअप करूया तयार. सेटअप केल्यानंतर आपण आपल्या ऑडियन्सला दाखवूया. चालेल. आणि मॅडम आता चला दूध प्यायला चला. 6:30 वाजले. तर मंडळी आता वाजलेले 7 आणि आता मी जिमला जाऊन येते. कारण मगाशी वेदांसोबत मी गेली नाही, कारण मी थोडासा आराम केला. तर चला मंडळी, आधी मी जिमला जाऊन येते आणि आल्यावरती तुमच्याशी बोलते. चला. तर मंडळी आता मी जिमवरून आलेले आहे, फ्रेश वगैरे झाले आहे. आणि आता वेदांत मगाशी आपण जे काही लाईट्स काढले होते, ओपन केले होते आपण बॉक्सेस, तर आता ते सगळं आम्ही असेंबल करतोय. हे कुठे बघितलंस? ऑनलाईन बघितलं का? मला वाटतं अजून एका ब्लॉगरकडे मी बघितलं आहे. अरे सगळ्यांकडे असतं, स्टुडिओला येते ते तर आपल्या फोटोग्राफरकडे पण असतं. हो ना. आता हे असेंबल करायला थोडासा वेळ लागेल, त्यामुळे सगळं सेटअप झाल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करेन. कट होतं तुम्ही की नीट दिसतं? हे काय दिसत नाही तुझे पाय? शॅडो, अरे मागे परछाई दिसते का माझी? नाही, तू इथे उभं राहा बरं. आरशात दिसते का बघा बरं. हा दिसते तिकडे. मोठी शॅडो दिसते. हा दिसते ना, पण मग त्याचा उपयोग काय नाही. कधी काय, दिसणार नाही shadowचा? shadow? हा, हे शॅडो कधी दिसणार नाही. मग हे लावले का शॅडो? हा मग तेच, मला शॅडो नाहीच पाहिजे ना, म्हणून तर विचारतोय. मग शॅडो दिसते, आता नाही दिसत आहे. हा आता नाही दिसायला पाहिजे, पण इथे होतं तेव्हा दिसली. कारण की लांब गेलो ना, लांब गेला तर दिसणार ऑफकोर्स. ओके. मला कूल करायचंय. वॉर्म आहे ना किती? म्हणजे आपण जेव्हा डायरेक्ट लाईट लावतो वेदांत, जेव्हा डायरेक्ट लाईट लावतो आणि मग हे पडदे बिडदे नाही लावत, तेव्हा आपल्याला ते शॅडो दिसते का? हा वेदांत, काय बोलते? हा तुझं म्हणणं आहे की हे पडदे नाही लावले आणि नुसती लाईट लावली तर अगे थांब पंखा का ना. बंद केला? तू उभी राहता मम्मी जरा. थांब. आपण जेव्हा हे लावलं नाही आणि नुसती लाईट लावली तर आपल्याला हे दिसणार का? शॅडो दिसणार का? बरोबर. हा बरोबर दिसतं आता.
आता मी इथे आली का माझा शॅडो दिसतोय. अख्ख्या स्क्रीनवर तो शॅडो दिसतच नाही. चेहरा आपण अंधारात करू शकतो शूट आपण. हे अंधारात शूट करणारी आहे का? आणि एखादी रेसिपी अशी करून बघा. आम्ही लाईटिंगचा सेटअप वगैरे सगळं बसवलेला आहे. छान याचा प्रकाश येतो. ॲक्च्युली आम्ही हे रील आणि कधी रेसिपी केली तर त्याच्यावरती छान असा प्रकाश पडण्यासाठी घेतलेली आहे. तर वेदांत कसं वाटलं तुला? चांगलं आहे ना. वेदांनीच ऑर्डर केलेली. आवडली ना. त्याला शॉर्टसाठी हवी होती. काय झालं? अरे देवा, आम्ही हे लावायलाच विसरलो. असंच लावलंय. लाईट अजून बेटर झाला असता फोकस. तेव्हाच आपण म्हणून मी तुला बोलत होते. तू बोललास की हे लावलाच नाही. म्हणजे अजून बेटर फोकस झाला असता. म्हणजे ते मधल्यामध्ये आणा. हा एकदम बरोबर आहे. जेवढा हे आहे ना एवढा म्हणजे बरोबर असं आला असता. बाउल लावायचा विसरलो. नाही मी काय म्हणते, नाही तर तू त्याच्यामध्ये लिहिलं असेल ना प्रत्येक वेगळं वेगळं पण असू शकतं ना. हा बट ते बेटर आहे. मी बघितलं ना व्हिडिओज मध्ये. ते त्यांनी लावलं होतं का आधी आपण त्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं? अरे ते आपण छत्री हे केली ना फिट केली तेव्हाच आता हेच लावायला लावायला. ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम आम्ही आता हे लावून पण दाखवू कदाचित तुम्हाला. बघू कसा वेळ जमतोय. बराच वेळ लागतो पण हे सगळं असेंबल करायला. किती वेळ लागला आपल्याला वेदन? अर्धा तास लागला आम्हाला. की तू जेवतेस? वाडगं भेटलं काय तुला? बाऊल छान छान. चला मग आता आपला व्हिडिओचा एंड करूया आपण. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.